बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। लाडक्या गणराया बाप्पाचं उद्या घरगुती गणपतीचं विसर्जन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं गणरायाच्या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन आहे ते पर्यावरणपूरक करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पंचंग घाटावर देखील बॅरिकेड लावण्यात आलेले आहे। आपण पाहतात की हे महापालिका प्रशासनाच्या वतीने हे बॅरिकेड लावून नागरिकांना आवाहन केलेलं आहे। मात्र यावरून आता हिंदुत्वाची संघटना जी आहे ते आक्रमक झालेली आहे, कारण खरं तर गणेशाचं विसर्जन आहे ते वाहत्या पाण्यात करावं अशी त्यांची मागणी। त्यामुळे आता या हिंदुत्वाची संघटनेने आक्रमक होत महापालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। काय सांगाल, तुमची नेमकी मागणी काय आहे? आज महापालिका प्रशासन जो दावा करते की गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होतंय ते अतिशय 0.001% आहे आणि प्रदूषण हे 365 दिवस या ठिकाणी चालू आहे। जयंती नाल्यातून पाणी मिसळते, दुधाळ नाल्यातून पाणी मिसळते। या ठिकाणी परीट घाट महापालिकेने सुविधा न दिल्यामुळे कपडे धुतले जातात। म्हैशींची व्यवस्था धुण्याची न केल्यामुळे शॉवर बाथ महापालिका देणार होती, त्यांनी न दिल्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होतोय। महापालिकेचा विद्युत पुरवठा देखील न्यायालयानं खंडित केला होता। असा असताना प्रदूषणाचं संपूर्ण खापर गणेश उत्सवावर फोडायचं हे महापालिका प्रशासन करते, अतिशय दुर्दैव आहे। गेल्या वर्षी देखील उदय भोसले यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी या ठिकाणी बॅरिकेड तोडून गणेश मूर्तीचं या ठिकाणी विसर्जन केलं होतं। आमची या ठिकाणी सकल हिंदू समाजाची हीच मागणी आहे की ज्यांना वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे त्या तुम्ही अटकाव करू नका। जे पर्यावरणपूरक विसर्जन करतील ते देखील पर्यावरणपूरक करून देत, परंतु ते देखील तुम्ही नंतर रंकाळ्याच्या खलीमध्ये विसर्जन करताय म्हणजे तिथं देखील पाण्याचं प्रदूषण करताय। त्यासाठी वाहनं बाकीची यंत्रणा, आता या ठिकाणी यंत्रणा हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि महापालिकेने असा द्रविडी प्राणायाम करू नये। या ठिकाणी प्रदूषण तुम्ही रोखल्याचं नाटक करता आणि हेच पाणी पुढे जातं इचलकरंजी, तिथं गणेश मूर्तीचं विसर्जन पंचगंगा नदीत होतंय। मग या ठिकाणीचा अटकाव का, ही प्रशासनाची भूमिका अतिशय दुर्दैवी आहे। खरं तर आपण पाहतो की पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे। याच मुद्द्यावरून प्रशासन आवाहन करते, याकडे कसं बघताय, तुमची भूमिका काय आहे? सातत्यानं जर बघितलं तर हिंदूंच्या सणालाच दिवाळी आली की इको फ्रेंडली फटाकडे उडवा, आवाजाचं प्रदूषण होतंय। नवरात्र आलं की आवाजाचं प्रदूषण होतंय। गणेश उत्सवाला विसर्जनाच्या टायमाला यांना आठवतं की पंचगंगा प्रदूषण झाले म्हणून मग इथं गणपती विसर्जन करू नका। मग सातत्यानं हिंदू सणांच्या बाबतीतच यांची अडमोठी भूमिका आहे। आपण गेल्या वर्षी सांगितलं होतं प्रशासनाला की त्यांच्याबरोबर बैठक सुद्धा झाली होती की प्लास्टरच्या गणपतीमुळे प्रदूषण होत नाही हे त्यांनी सिद्ध करावं, आम्ही तयार आहे। त्यावरती असणारे रासायनिक कलर आहेत, त्या कलरमुळे प्रदूषण होते, त्या कलरवर बंदी घाला। पण या सातत्यानं यांच्याबरोबर पाठपुरावा करून सुद्धा कालही आपण सांगितलं होतं की त्यांनी तुम्ही बॅरिकेड लावू नका, पण त्याने लाखो रुपये खर्च करून पुन्हा एकदा बॅरिकेड लावल्यात। आपण त्यांना आवाहन करतो, पोलीस प्रशासनाला आवाहन करतो, गेले 7 दिवस गणेश उत्सव शांततेने चालू आहे, पुढचे 7 दिवस बी शांततेने व्हायचं असेल तर उद्या याने आम्हाला मज्जाव करू नये। आम्ही जर मज्जाव केला तर हे बॅरिकेड तोडून गणपती विसर्जन करणार, त्याच्यामध्ये कुठे कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर ही जबाबदारी प्रशासनावर असेल। आपल्यासोबत आणखीन देखील काय सांगायला या सगळ्या प्रकारावर? महानगरपालिकेला खरं म्हणजे प्रदूषणाचं काही देणं घेणं नाही। 365 दिवस एवढं प्रदूषण होत असताना नाल्याचे डायरेक्ट पाणी त्या पंचगंगेमध्ये जात असताना हे झोपलेलं असते, मासे मरून पडलेले आढळले आपल्याला या कोल्हापूरमध्ये। तर गणपती आल्यानंतर यांना प्रदूषण दिसते, म्हणजे जे पुरोगाम्यांनी पूर्वी चालू केलं ही नास्तिकवादी होते आणि प्रदूषणाच्या नावाखाली हिंदू धर्माच्या परंपरा मोडण्याचं काम हे आता सरकारी पातळीवर यांचं प्रशासनाचं चालू आहे आणि हे आम्ही खपून घेणार नाही आणि कोणत्याही प्रसिद्ध आपला गणेश मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार। तर आपण बघितलं की महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेवर हिंदुत्वाची संघटना आक्रमक झालेली आहे आणि ज्यांना कोणाला पर्यावरणपूरक विसर्जन करायचं त्यांनी करावं, मात्र वाहत्या पाण्यात ज्यांना विसर्जन करायचं गणेश मूर्तीचं त्यांना वाहत्या पाण्यात करू द्यावं, अन्यथा बॅरिकेड तोडून गणेश मूर्तीचं जे विसर्जनाचे पंचगंगेमध्ये करण्याचा इशारा या हिंदुत्वाच्या संघटनेने दिलेला आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।